नमस्कार. तर आज आपण आलो आहोत श्रीलंकेमधल्या सीतामन टेम्पलमध्ये. जसं की आपल्याला सगळ्यांना माहितीये, रावणाने सीतेचं हरण करून तिला लंकेला नेल्याचा आणि अशोक वाटिकेत नजरकैदेत ठेवल्याचा उल्लेख रामायणात करण्यात आला आहे. हनुमानजी विशाल महासागर पार करून लंकेत पोहोचले, जिथे त्यांना माता सीतेची भेट झाली. रामाने सीतेला दिलेली अंगठी दाखवून हनुमानजीने स्वतःची रामदूत म्हणून ओळख करून दिली होती. या अशोक वाटिकेला श्रीलंकेत सीता एलिया या नावाने ओळखलं जातं, जे नुवारा एलियापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. रावणाने सीतेचं हरण करून जवळपास 11 महिने तिला या वाटिकेत लपवून ठेवलं होतं. नंतर हनुमान सीतेच्या शोधात श्रीलंकेत आले. त्यांनी सीतेला अशोक वाटिकेत ज्या ठिकाणी पाहिलं, अगदी त्याच ठिकाणी हे मंदिर बांधल्याचं म्हटलं जातं. सीतेच्या मंदिराजवळील एक दगडावर हनुमान पदम नावाचं प्रतीक कोरल्याचं दिसतं. तसेच मंदिराजवळ एक सुंदर कुंड आहे. असं म्हणतात की या ठिकाणी सीता माता स्नान करायची. मंदिराजवळील परिसरात मोठ्या प्रमाणात अशोकाची झाडे सुद्धा आहेत. ह्या झाडांवर माकडं राहत असल्याने यातील एखादं माकड हनुमानाचा अवतार असेल अशी भाविकांची श्रद्धा दिसते. बोलो सियावर रामचंद्र की जय, हनुमान की जय, पवन पुत्र हनुमान की जय, बोलो सिया राम की जय.